मराठी माणसाचा वर्ष गुढीपाडवा म्हणजे आपला साजरा करतात आणि तिथे शाळेत त्यांच्या मिरवणुकीसाठी माऊली घोडा असते दरवर्षी. आज 4था वर्ष असेल ते शाळेवर आवरे गावाला सराई आम्हाला बोलवतो. तर हाय मित्रांनो, चला पुन्हा एकदा चालून आपण आवरे गावात आपल्याला सालाबाद आज 4था वर्ष असेल. सालाबाद प्रमाणे 4था वर्ष असेल. मराठी माणसाचा वर्ष गुढीपाडवा म्हणजे आपला साजरा करतात आणि तिथे शाळेत त्यांच्या मिरवणुकीसाठी माऊली घोडा असते दरवर्षी. आज 4था वर्ष असेल ते शाळेवर आवरे गावाला सराई आम्हाला बोलवतो. सकाळचे 5 वाजता उठून आम्ही घोडा धुला. आता 7 वाजलं असतील, 6:30-7 झालेले. आता आम्ही निघू टेम्पून भरतून माऊली. आणि असा आवरेकरांचा आमच्यावर प्रेम असते. आवरा गाव मनात दिला आहे. असाच आवरेगावांचा प्रेम राहू दे आणि तुमचा पण, यूट्यूबवाल्यांचा पण आणि प्रेक्षक लोकांचा पण. चला आपण आता जाऊया. मित्रांनो, सालाबाद प्रमाण आता 4था वर्ष झालं असेल आणि माऊली पुन्हा एकदा आवरे गावात शाळेवर आलेलो आहे. आणि बघू शकता आता ते पोरं सगळी आले माऊली आला. आता पुढे आपण जाऊया आणि बघू शकता शाळेतून पहिला मॅडम आरती करण्यासाठी दरवर्षी आमची आरती पहिली असते माऊलीची. असाच प्रेम राहू द्या सगळ्यांचा. तर आपला मराठी माणसाचा सण साजरा करतो ना, अभिमान वाटते आम्हाला. आज 4था-5वा वर्ष असेल ना आपला, आणि 5वं वर्ष झालं आहे. आणि मला वाटते 4 वर्ष मी चित्र येत आहे माऊली घेऊन. आणि असाच प्रेम राहू दे सगळ्यांचा. कारण आपला मराठी माणसाचा कार्यक्रम जो असतोय तो होत आहे, याला महत्त्व आहे. असं तुमचा आशीर्वाद होते. मॅडम सांगतात दरवर्षी आमच्याकडे अशाच येतं राहा. बघू शकतो मित्रांनो, असाच प्रेम राहू दे. असाच प्रेम असला तर आम्ही येतो राहू. माऊलीवर तुमचा आणि आवरेगाव तो मलाच दिलाय. आता माऊलीला जो मान देतात त्याची नंतर जी लग्नाची कामं आहेत ती पण आपल्याला देतात बरेच जण. गाय गरीब पण माऊलीच सांगतोय. बघू शकता शाळेची मुलं सर्व आता तयारीने आलेले सगळं. आता मिरवणूक आमची होणारच. मराठी माणसाचा गुढीपाडवा सण साजरा दरवर्षी शाळेत असते. शाळेमध्ये कार्यक्रम असते. आणि आतमधून आता महाराज येतील. तशीच आपली जनता कशी उभी राहिलेली आहे, छोटीशी जनता बघू शकता. आणि टीचर लोक आम्हाला माहिती नव्हत्या. आमच्या टीचर लोक इकडे आल्यात कारण आमच्या भावाची पोरगी आहे ती. आणि तू कधी झालं बघू शकता. आता याच वर्षी आल्यात म्हणजे तुम्ही आमचा माऊलीचा कार्यक्रम नाही बघितला. बघा आता जरूर, कारण माऊली आता 4था वर्ष झालं असेल शाळेवर येतंय. आणि खूप सुंदर कार्यक्रम असतंय. आणि सर तर आधी आम्हाला दिसलं नाही. सर बघू शकता मित्रांनो, बघू शकता माऊली हॉर्स चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर मला आपण बघू शकता माऊली पण नाचणार कार्यक्रम. गुढी घेऊन दिदी कशी उभी आहे बघा. ए दिदी गुढी दाखर. बघू शकता मित्रांनो, आजचा भविष्य आपला खरा सांगते पुढचा. गुढी घेऊन मस्त साड्या लावून मुली महाराज आहे तिथे बघू शकता मित्रांनो.
मित्रांनो कसं असतंय पारंपरिक म्हणजे महाराजांची पूजन चालू आहे. दाराची जर महाराज येतात घोड्यावर बसून म्हणजे मिरवणूकमध्ये पूजा करतो. असा आमचा आगरी कोल्यांचा कार्यक्रम असतोय. खरंच सांगतोय खूप सुंदर. आणि जे दाराची मानपान असते दिदीने पाय धुलं तुम्ही बघू शकता माऊलीचं.
मित्रांनो खरं तुमच्या मनात तर 2 मिनिटं आवरे गावाला सांगासारखं वाटतंय का खरं सांगते मी आता तुमच्या गावाने येते दरवर्षी येते सगळ्या बाबतीत येतोय मी इथं आवरेगाव मनात दिलाय पण आज मी सांगते अशोक ठाकूर सर जे खरं सांगतोय तुम्हाला आज 4था वर्ष असेल मी त्यांना पण धन्यवाद बोलतोय कारण ते आज नसतील इथं आपल्या घरी आहेत समजा काय त्यांचं असतं पण ते शाळेला पण मानलं पाहिजेत काय सर नसताना टीचर लोकांना टीचर तुमचं नाव काय निकिता म्हात्रे मॅडम बघू शकता आणि दुसरं सर तुमचं नाव काय शुभम ठाकूर ना बरीच मंडळी आहे ज्यांची मला नावाने माहिती पण आवरे हँडल करणं खावाची गोष्ट नसतंय सरांजी आणि मला तुम्हाला सांगतोय मना तुम्हाला दिलाय ना तुम्ही म्हणा आवरेकर मना बेलापूरशी कॉल होता मला वशिनशी कॉल होता घोडा पाहिजे नाही सराई मला काल रात्री फोन केला त्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर कारण दरवर्षी मी आवरेला येतोय महाशिवरात्रीला या शाळेच्या कार्यक्रमाला असतंय ना मी येतोय तसा आणि खरंच सांगतो तुम्हाला सरांची मंडळीला मानली पाहिजेत का त्या आवरा मोठा कार्यक्रम साजरा करतात सर नसताना सुद्धा सरांची तब्येत नाही बरी सरी समजा घरी आहेत मी त्यांना धन्यवाद बोलतोय कारण आऊजरून कारण हे एवढं हँडल करायचं खावाची गोष्ट नसतंय गावान पूर्ण फिरवायची ना पोरानं शाळेतून काय पण असून द्या आणि मी सरांना मी सांगतोय हात जोडून काय असंच आमच्यावर प्रेम राहू दे आणि आवरे गावाचा माझ्यावर असाच प्रेम राहू दे बस चला माऊली फॅन आहे बरोबर आणि त्याला आज माऊलीवर बसली आपण महाराजांच्या सोबत थोडा माफी मागतोय कारण लहान मुलांचा आनंद असतोय महाराजांच्या मांडीवर बसूया आपण बघू शकता मामाने इथे काय बोलताय आजपासून माऊली कधी येणार बघा गुढीपाडव्याला येणार आहे माऊली त्याला माहिती आहे त्या मुलाला बाबांना हैराण केलं त्यांनी त्यांना बसून महाशिवरात्रीला पण भेटलेलं बाबा बरोबर चला आता माऊली काही पण गेलं तर त्या पाणी घ्यायला राम लक्ष्मण सीता माता बसलेली आहे घोड्यावर आणि आता शिवाजी महाराजांना उतरलेलं आपण थोडासा इकडे बघ आता ना आरती झाली घरात या घरात आता येताना पण ताई आली आरती करायला असा माऊली प्रेम आहे
सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देऊन आभार व्यक्त करणार आहोत. तर मी मॅडमना विनंती करते की तुम्ही त्यांचा सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देऊन आभार व्यक्त करा. माझा पहिला माऊलीचा सत्कार झाला पाहिजे. माझा म्हणजे तुम्ही माझाच केलात, कारण माऊलीचे मुलं मी इथपर्यंत येते. या तुम्ही. हा चले. याचा सत्कार झाला म्हणजे माझा झाला. इथपर्यंत मी येतो तर माऊलीचे मुलं येतोय आणि तुम्ही सगळे प्रेक्षक आणि छोटे छोटे मुलांचे इथं मला यायला मिळतोय. तेवढंच बस. अशोक सर नाही समजा, पण त्यांच्या नसताना सुद्धा मॅडम लोकही खूप सुंदर कार्यक्रम केला आणि आम्हाला दरवर्षीप्रमाणे बोलतात तसं बोलवलं. तर मित्रांनो बघू शकता आज आपल्या या शाळेला दरवर्षी औऱ्या गावात येतील. तर बरोबर ना, 4थं वर्ष झालं असेल मला माऊली घेऊन येताना. आणि या ताईच्या शाळेत म्हणजे त्यांची मुलं शाळेत आहेत, पण आवडा सपोर्ट देतात ना. दरवर्षी मी बघतो, 4थं वर्ष बघतो बरोबर ना. 4थं वर्ष पोरांना सोडून सगळी पोरांची रॅली गावभर मिरवणूक होणार. नंतर इथे येणार दादा पण असतात. खरं सांगतो पीटी मेंबर म्हणजे काय पण बोला. आता ते पीटी मेंबर असलं तरी ते घरच्या कामासारखं सगळं पोरांना हँडल करणं खायची गोष्ट नसते. 4 वर्ष मी त्यांची मेहनत बघतोय आणि आमचा प्रेम असंच आमच्यावर राहू दे युट्यूबला आणि माऊलीवर. असा गावाचा प्रेम राहू दे, आवडे गावाचा.